नमस्कार मित्रांनो. आज आपण वंगभंग चळवळ यातला पहिला भाग बघू. वंगभंग चळवळीचा एक. ठीक आहे. तर आपण त्याकडे जराशी सुरुवात करून टाकू आता. झालं काय आहे, बंगालमध्ये बंगालची फाळणी व वंगभंग चळवळ म्हणजे फाळणीच्या याच्यानंच हे वंगभंग चळवळ सुरू झाली करण्यात आली होती. आता वंगभंग चळवळ ही काय झालं होतं, 7 जुलै 1905 कर्झन, हो ना, लॉर्ड कर्झन याने शिमल्याहून या फाळणीची घोषणा केली होती. लक्षात ठेवता, घोषणेची तारीख वेगळी आहे आणि फाळणीची तारीख वेगळी आहे. मग 20 जुलै 1905 रोजी बंगाल प्रांताचे विभाजन झाले होते. काय झाले होते? बंगाल प्रांताचे विभाजन झाले होते. या दोन भागामध्ये विभाजन करण्याचा आदेश भेटला होता. अजून फाळणी झाली नव्हती. मग फाळणीची खरी तारीख म्हणा शकता तुम्ही 16 ऑक्टोबर 1905. कधी? 16 ऑक्टोबर 1905 ही फाळणीची खरी तारीख. ओके, 16 ऑक्टोबर 1905 ही फाळणीची खरी तारीख झाली. ठीक आहे. तर दोन प्रांतामध्ये फाळणी झाली. आता ते दोन प्रांत कोणते ते बघू आपण या ठिकाणी. दोन प्रांत कोणते? तर त्या प्रांतामध्ये जसं तुम्ही एक पूर्व बंगाल आणि आसाम आणि एक उर्वरित बंगाल अशा दोन प्रांतामध्ये, जसं बंगाल प्रांतातून चितगाव, ढाका काही मालदा या जिल्हा तोडून तेथील आसाम प्रांताला जोडावं, म्हणजे याच्यातला तोडा आणि ते आसामला जोडा, हा प्रांत तयार केला जाईल. या प्रांताची लोकसंख्या जवळपास 31 दशलक्ष असेल असं त्यानं ठरवलं होतं. उर्वरित बंगाल प्रांत सबलपूर एक 5 ओरिसातील संस्थान जे असेल, ओके, बंगाल प्रांतात समाविष्ट करून उर्वरित बंगाल प्रांत तयार केला जाईल, ज्याची लोकसंख्या 54 दशलक्ष असेल आणि 18 दशलक्ष बंगाली आणि 36 दशलक्ष काय असणार पाहिजे, बिहारी व ओरिया असे व्यक्ती यांनी ठेवले होते. म्हणजे यानं काय करून राहिले हे काहीच नाही. यायची खरं सांगते, हे राजकारणाची सोय होती यायची. काय पण यानं कारणच वेगळं दाखवलं. फाळणीचं कारण लॉर्ड कर्झननं असं दाखवलं की ते प्रशासकीय सोयीसाठी केलं. कशासाठी केलं? प्रशासकीय सोयीसाठी. हे चुकीचं आहे. प्रशासकीय सोयीसाठी नसून ते राजकीय सोयीसाठीच केलं होतं. तरी बघू आपण. ओके, त्यानंतर बघा, छुपा उद्देश वेगळा. म्हणजे ब्रिटिशांचा याच्या मागे छुपा उद्देश होता. कोणाचा? ब्रिटिशांचा छुपा उद्देश होता. म्हणजे राष्ट्रवादी बंगाल जनतेमध्ये, म्हणजे मात्र फाळणीच्या मागे राष्ट्रवादी बंगाली जनता जे होती, म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे की देशासाठी सर्व अर्पण करणारे, सर्वप्रथम देशच हा माझा, त्याला राष्ट्रवादी आपण असं म्हणू शकतो. जनतेमध्ये धर्माच्या व भाषेच्या आधारावर फूट पाडणं, त्याचं महत्वाचं काय होतं? धर्माच्या आणि भाषेच्या आधारावर फूट पाडणे असा त्याचा खरा उद्देश होत होता. नव्या, जसं म्हणाल तर तुम्ही, नव्या पूर्व बंगाल व आसाम प्रांतात, नवा पूर्व बंगाल व आसाम प्रांतात मुस्लिम बहुसंख्य व बंगाली हिंदू जे असतील ते अल्पसंख्य. तर बंगाल प्रांतात हिंदू जरी बहुसंख्य असले तरी बंगाली हिंदू अल्पसंख्य होते. हिंदू जास्त होते बंगाल प्रांतात, पण बंगाली हिंदू कमी होते. म्हणजे इथं वाद झाला पाहिजे. मग आता आपली लोक काही चूप बसले नाही. तर मग आपल्या काँग्रेसचे जे राष्ट्रवादी नेते, काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. याच्यावर काय दिली? काँग्रेस व बंगाली राष्ट्रवादी नेत्यांनी फाळणीला स्पष्ट विरोधच दाखवला होता. काय दाखवला होता? स्पष्ट विरोध. तर फाळणीचं केवळ प्रशासकीय सोय नसून हे भारतीय राष्ट्रवादात आव्हान म्हणून करण्यात आली होती. काय आली होती? ती प्रशासकीय सोय नाही आहे. प्रशासकीय सोय फक्त त्यानं म्हटलेलं आहे, पण खरं म्हणायचं झालं तर हे भारतीय राष्ट्रवादाला आव्हान म्हणून करण्यात आली होती. हे आपल्या नेत्यांना माहित होतं आणि राष्ट्रवादी नेत्यांची ते खात्रीच होती आपल्या. ओके, तर बघा, त्यानंतर त्यांनी असंही मत मांडलं की बंगाल प्रांतातील बंगाली भाषिक प्रदेशामधून हिंदी भाषिक प्रदेश आणि ओरिसा भाषिक प्रदेशामधून वेगळा केल्यास खरी प्रशासकीय कार्यक्षमता निर्माण करता येईल. बरोबर आहे. समजा आता बंगाल आणि इकडे ओरिसा असेल, इथं बंगाली लोक राहत असेल ते इकडे टाका, इकडले ओरिसाचे लोक असेल ते इकडे टाका ओरिसातच. बरोबर की नाही? मग तेव्हा तुमचं काय होईल? प्रशासन बरोबर चाललं. पण त्यानं काय केलं? इकडले फोडू दे अर्धे आणि इथं जाणून अर्धे, म्हणजे समजा इथं हिंदू असन तर इथं अर्धे मुस्लिम टाकून दिले, म्हणजे तुम्ही भांडा. इथं हिंदू असन तर अर्धे मुस्लिम टाकून दिले किंवा हिंदू बंगाली टाकून दिले. अशा प्रकारे त्यानं काय केलं? हे एक भांडणच चालू केलं आपल्या लोकांमध्ये. मग वंगभंग चळवळ सुरुवात झाली. ओके, इथं जरा असं वंगभंग चळवळ पुन्हा झालं. वंगभंग चळवळ, ठीक आहे, हे नव्हतं. ठीक आहे, वंगभंग चळवळ. आता वंगभंग चळवळ बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून तयार करण्यात आलेली चळवळ म्हणजे वंगभंग चळवळ. म्हणजे बंगालची फाळणी होती, तिला विरोध दाखवला आणि तो विरोध कोणत्या चळवळीच्या माध्यमातून दाखवला? वंगभंग. या चळवळीच्या दरम्यान स्वदेशीत मध्ये आलेल्या उद्यानामुळे स्वदेशी चळवळ ही असं संबोधले जाते.
मग काय झालं, हे चळवळ चालू असताना या चळवळीत काय झालं, जसं आपण चतुर्क्षेत्री म्हणतो ते टिळकांचे म्हणतो, पण त्यावेळेस स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार यावेळेस आलं होतं स्वदेशीला महत्व, म्हणजे देशातल्याच वस्तू युज करा. त्याच्याने या चळवळीला, वंगभंग चळवळीला तुम्ही स्वदेशी चळवळ असं सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, काय म्हणू शकता तुम्ही, स्वदेशी चळवळ सुद्धा असं म्हणू शकता. आता झालं काय, सुरुवातीच्या टप्प्यात काही नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, त्यानंतर कृष्णकुमार मित्रा या मवाळवादी नेत्यांच्या हाती होत्या. कोणत्या नेत्यांच्या हाती होते? सुरुवातीला लक्षात ठेवा, सुरुवातीला वंगभंग चळवळ हे मवाळ्यांच्या हाती होतं. कोणाच्या हाती होतं? तर नंतरच्या टप्प्यात ते नेतृत्व जहालांच्या हाती. नंतर काय केलं, ते नेतृत्व जहाल, हे लक्षात ठेवायचं जरा. असं क्वेश्चन जास्त खेळतात. व क्रांतिकारांच्या हाती केलं, म्हणजे जहाल विथ क्रांतिकारी. आता क्रांतिकारांच्या हाती केलं तर समजा कोणताही गुन्हा केल्यानंतर काय असते, पोलिसांना पकडणं जमून जाते. क्रांतिकारांच्या हाती गेला, अर्थात संपूर्ण चळवळीच्या दरम्यान मवाळ तसेच जहाल नेते एकमेकांसोबत परिपूर्ण सहकार्य केलं होतं. म्हणजे जहाल आणि मवाळने या बाबतीत सहकार्य केलं होतं. काय केलं होतं? सहकार्य. हे फार महत्वाची बाब आहे. ठीक आहे, धन्यवाद.